पुन्हा एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये आहे. दुसरा दिवस दुसरा दिवस आहे. सॉरी जर आता मेहंगे तिथं मॉलमध्ये गेले तिथं युनायटेड कलरमध्ये गेले तिथला थोडा पचका. युनायटेड कलरमध्ये गेले तेवढा पचका झाला. खूप पचका झाला. ॲक्च्युली आम्हाला त्यांनी आधी फसवलं स्टार्टिंगला. त्यांनी असं सांगितलं एक पीस घेतला तर 30% ऑफ, 2 पीस घेतले तर 40% ऑफ, 3 पीस घेतले तर 50% ऑफ. 50% ऑफ पडले तर ती गरीब माणूस काय करणार? काय 50% ऑफला गरीब माणूस काय करणार? शेवटी अर्ध्या किमतीत भेटेल या आशेने आम्ही गेले. परंतु खूप साईडला एका पीसची किंमत 2000 रुपये होती. 3 पीसचे 6000 रुपये आणि द्यायला तरी 50% ऑफ तरी 3000 आमच्याकडे नव्हते. तो आम्ही तिकडे निर्लक्ष त्यांना दुसऱ्या मॉलचा ॲड्रेस विचारून निघाले. 50% वाचवायला 10,000 खर्च करायचा होता अगोदर आणि मग त्याच्यानंतर 50% वाचलं. तो आम्ही तिकडे गलटी मारणे आमच्यावर बेस्ट ऑप्शन होता. आम्ही तिकडे गलटी मारली भाई. आता पेन्सिल चौक काय भेटते का टाका काय तिकडे मॉल वगैरे आहे ना काय? हां पेन्सिल चौकला काय जुडिओ वगैरे आहे का? जुडिओ वगैरे आहे ना? तिकडे स्वस्त भेटतील ना कपडे आम्हाला? हो काका तर बोललेले मला स्वस्त भेटतील. आपण गेलेलो कुठे आधी बाई पहिल्या शॉपला? युनायटेड कलर नंतर काय बोलले माहिती आहे का? डायरेक्ट शूज घ्या 50% ऑफ आहे. त्याच्यावर डायरेक्ट फ्लॅट आहे. 3 पीस घ्यायची गरज नाही. शूज होता 8,000 युनायटेड कलर पण झालं इथे कुठे? हा ते झाला जाऊन खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. फक्त आपल्याला परवडत नाही खिशाला. आपल्याला काय करणार? हे काय त्या फॉरेनच्या कंपन्या असतील त्या दुकानाला नाही. खूप बघा आपण 10-20 रुपये करतो का जरा आपण विचार करतो. डीमार्ट नाही का? डीमार्ट नाही स्वस्त. हां ना एरिया बाय म्हणजे नाही तिथे मॉलमध्ये डीमार्ट आता होणार आहे. चालूच राहतो. इकडे बघू काय भेटते का मॉलमध्ये. खूप आशेन आलं. हा टी शर्ट घेतला एक लुक आहे का नाही. बॉडी आहे ना बॉडी बनवायची अजून. दुसरी बघू पॅन्ट घेतलेली पण ती लहान झाली. बघ काय त्याच्यापेक्षा मला तर नाही वाटतं मी घालून राहिलो घरून. चल बघू चल घेतला त्यातल्या आल्याला घ्यायलाच लागेलच. ये पूरा 4,000 का खर्चा हो गया है अभी. 500 कितना किती? हाँ दे दो. 5,000 सामान घेतलंय. 12 रुपयाचं बॅग पण विकत घ्यायला लागेल. 500 रुपये का 500 रुपये कमी झाले का? 5,000 में क्या है. अभी इतना खर्चा हो ही गया है तो मालिक 12 रुपये की बैग भी ले ही लेते. हा मेन रोड आहे. हा लोकल रोड आहे आणि हा मध्ये फुटपाथ चालायला. अजित दादाने पूर्ण मार्केट गाजवला इकडे. आज ठिकाणी आम्हाला 2,000 रुपये महाग पडत होते. 4,500 कपडे घेतले. याच्यात 4,500 2 येत होते टी शर्ट. 2 टी शर्ट होते. मी 4,500 मध्ये 9 घेतल्यात. 9 पिसवाला हो ना पिसवाला हो. पकडा लागतो बाबा लावले बाबा. गरीब तो नाही आहे. खाली फक्त विचाराने खर्च कमी केलाय पण नाद केलाय वाया नाही गेला. याच किमतीत आम्हाला तिकडे फक्त 2 तिकीट भेटत होते. तिकडे पुन्हा गोण घेऊन आले. लई जड आहे. इकडे आता जेवायला आल्यात. किती छान बनवलं बघा पेंटिंग वगैरे. इकडे पण पेंटिंग आहे.
मस्त. डायनिंग बघा. नाही आपले लाडके महाराज. शॉपिंग केलं लगेच कपडे वगैरे चेंज. वन पीस. दुसऱ्या टी शर्ट दाखव तुम्हाला. वन पीस किधर है पहिली वाली? हो मराठा. ये मराठा और ये कोल्हापुर और ये नान तंदूरी. ओके. खाने का लुत्फ उठाया जा रहा है इधर. ये चीज एमसीडी में नहीं मिलती. चालू केलं. भाई असते व्हेजमध्ये पण असते भाई. व्हेजमध्ये पण आहे ना क्वालिटी भाई. काही लोक एमसीडी मध्ये जातात लंचसाठी. या ना रे. नाही ते जातात जाऊ दे रे. व्हेजमध्ये असते भाई. तंदूरी व्हेज पण खायचं असतं. एक नंबर. हां अच्छा आहे. हे बघा हॉटेल आहे. तुम्ही कधी आलात तर येऊ शकता. ब्रह्मा. आम्हाला माहिती ना आम्ही तिकडे बसलेले मध्ये. अगोदर माहिती तिकडे बसले असते. शपथ भाई. मस्त हवा. ठीक आहे भाई. मस्त हवा चालू आहे. वास्तव इकडे स्टेलात आम्ही. तुदीत तात्या जेवण बदवा नाही माहिती त्यांचं. फक्त राहायचं आहे म्हणून जेवायला बाहेर झाला ते. हो भाई हो. अख्ख्या गावाला ऐकावं लागलाय. चलो थँक्यू गाईज. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब ठोक दो. बाय.